नमस्कार मित्रांनो, रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी। वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता लवकरच आपल्याला वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या माध्यमातून एक नवीन प्रवास अनुभवता येणार आहे। चला जाणून घेऊया या नव्या ट्रेनबद्दल सविस्तर माहिती। सर्वप्रथम आपण ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे ते जाणून घेणार आहोत। देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावेल याबद्दल अजून अधिकृत घोषणा झालेली नाही। मात्र ही ट्रेन मुंबई, पुणे, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख मार्गावर धावण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मध्य प्रदेशला सुद्धा या ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता आहे। आता आपण जाणून घेऊया मध्य प्रदेशातील विशेष तयारी। मध्य प्रदेशमध्ये इंदोरहून भोपाळ मार्गे जबलपूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे तयारी करत आहे। चाचण्या घेतल्या जात असून लवकरच ही ट्रेन नियमित सुरू होईल। आता आपण जाणून घेऊया ट्रेनच्या चाचण्या आणि गती क्षमता। मित्रांनो, वंदे भारत स्लीपर ट्रेनला ताशी 180 किलोमीटर वेगाने चालवून तिची सुरक्षा तपासली जात आहे। सध्या कोटा विभागात यशस्वी चाचण्या झाल्या आहेत आणि आता पुढील टप्पा भोपाळमध्ये आहे। या चाचण्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। आता आपण जाणून घेऊया वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सुविधा। या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत। स्वयंचलित दरवाजे, आरामदायी बर्थ, ऑनबोर्ड वायफाय आणि विमानासारखे आरामदायी डिझाईन इथे बघायला मिळणार आहे। आता आपण अंतिम अपडेट्स आणि वेळापत्रकबद्दल जाणून घेऊया। भोपाळ रेल्वे बोर्डाने सर्वेक्षण पूर्ण करून रेल्वे मंत्रालयाला अहवाल पाठवला आहे। लवकरच या ट्रेनचं अंतिम वेळापत्रक जाहीर होईल। तर मंडळी, वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे रेल्वे प्रवास अधिक आरामदायी होणार आहे। तुम्ही या ट्रेनबद्दल किती उत्सुक आहात? तुमची मतं खाली कमेंटमध्ये करून नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि रेल्वे अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।